हा विषय माहिती, विनोद, विकास, सामान्य माणूस आणि बदलत्या भारताचा प्रवास यांना जोडणारा आहे. त्यावर एक मोठा लेख तयार केला आहे. चार्जिंगचा भारत, बदलत्या काळाची विनोदी पण वास्तव गोष्ट. एक काळ होता जेव्हा भारतात गाडी म्हणजे पेट्रोल किंवा डिझेलच असायचे. पेट्रोल पंपावर रांगा, वाढणारे दर, खिशाला बसणारी झळ आणि प्रत्येक महिन्याला घरातील बजेटचा होणारा गोंधळ हे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा भाग बनले होते. आज पुन्हा पेट्रोल महागलं हे वाक्य अनेक घरात सकाळच्या चहासोबत ऐकायला मिळायचे. पण काळ बदलत गेला, तंत्रज्ञान पुढे आले, जग पर्यावरणाबद्दल विचार करू लागले आणि भारतातही विजेवर चालणाऱ्या वाहनांचा प्रवास सुरू झाला. आज शहरांमध्ये शांतपणे धावणाऱ्या ई स्कूटर, ई बाईक आणि ई कार दिसू लागल्या आहेत. सुरुवातीला लोकांना या गाड्यांबद्दल भीती होती. मध्येच बंद पडली तर, चार्ज कुठे करायचा, पावसात चालेल का, असे अनेक प्रश्न होते. पण जसे मोबाईल फोन एकेकाळी आश्चर्य वाटत होते आणि आज प्रत्येकाच्या हातात आहेत, तसेच विजेवरील वाहनेही हळूहळू सामान्य होत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार्जिंग स्टेशनचे जाळे. कारण पेट्रोल पंपांसारखी सुविधा नसेल तर लोक नवीन तंत्रज्ञान स्वीकारत नाहीत. ही गोष्ट ओळखून अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतला. विशेषतः टाटा पॉवरसारख्या कंपन्यांनी देशभर चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम वेगाने सुरू केले. आज अनेक शहरांमध्ये मॉल, पार्किंग, महामार्ग, कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग पॉईंट दिसू लागले आहेत. त्यामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढत आहे. एकेकाळी पेट्रोल संपलं तर ही भीती होती. आता चार्जिंग स्टेशन जवळ आहे ही खात्री निर्माण होत आहे. या बदलात विनोदही कमी नाही. एका गावात पांडुरंगराव नावाचे गृहस्थ होते. त्यांच्या मुलाने ई स्कूटर घेतली. ही चार्ज करायची असते हे ऐकताच त्यांनी घरातील मोबाईल, रेडिओ, टॉर्च आणि अगदी शेजाऱ्याचा पंखासुद्धा एका मल्टीप्लगला लावला. एकदाच वीज आली आहे तर सगळं चार्ज करून घेऊ असं ते म्हणाले आणि घराचा फ्यूज उडाला. पण या विनोदामागे एक मोठे सत्य दडलेले आहे. भारत बदलत आहे. लोक नवीन गोष्टी शिकत आहेत. आधी ज्याची भीती वाटत होती त्याच गोष्टी आता दैनंदिन जीवनाचा भाग होत आहेत. विजेवरील वाहनांचा फायदा फक्त कंपनी किंवा सरकारपुरता मर्यादित नाही, तो सामान्य माणसालाही आहे. सर्वप्रथम इंधन खर्च कमी होतो. रोज पेट्रोलसाठी हजारो रुपये खर्च करणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळतो. दुसरे म्हणजे प्रदूषण कमी होते. शहरातील धूर, आवाज आणि प्रदूषण कमी करण्यासाठी ही वाहने उपयोगी ठरत आहेत. तिसरे म्हणजे देशाची परकीय इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होते. भारत मोठ्या प्रमाणावर इंधन आयात करतो. जर विजेवरील वाहने वाढली तर देशाचा पैसा वाचू शकतो. यामध्ये सरकारची भूमिकाही महत्त्वाची आहे. विविध योजना, सवलती आणि प्रोत्साहनामुळे लोक ई वाहनांकडे वळत आहेत. कंपन्या चार्जिंग नेटवर्क वाढवत आहेत. नवीन रोजगार निर्माण होत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्र वाढत आहे. पण या सर्व बदलात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मानसिकता. भारतातील सामान्य माणूस नवीन गोष्ट आधी शंकेने पाहतो, पण एकदा त्याला फायदा दिसला की तो ती गोष्ट मनापासून स्वीकारतो. मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन पेमेंट आणि आता ई वाहने हा त्याचा प्रवासाचा भाग आहे.
आज गावोगावी लोक चर्चा करतात, किती रेंज मिळते, चार्ज व्हायला किती वेळ लागतो, वीज बिल किती येतं. ही चर्चा फक्त वाहनांची नाही, ती बदलत्या भारताची आहे. भविष्यात कदाचित पेट्रोल पंपांपेक्षा चार्जिंग स्टेशन जास्त दिसतील. मुलांना पेट्रोलचा वास ही गोष्ट इतिहासात वाचावी लागेल आणि कदाचित एखादा आजोबा आपल्या नातवाला सांगेल, आमच्या काळात गाडी सुरू करण्यासाठी पेट्रोल लागत होतं. तेव्हा नातू आश्चर्याने विचारेल, म्हणजे वायफाय नव्हतं का? विकास म्हणजे फक्त मोठे मोठे पूल, रस्ते किंवा इमारती नव्हे. विकास म्हणजे सामान्य माणसाचे जीवन अधिक सोपे, स्वस्त आणि सुरक्षित होणे. विजेवरील वाहनांचा प्रवास हा त्याच विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि म्हणूनच हा बदल देशासाठी आहे, कंपन्यांसाठी आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्यासाठी आहे. खूप खूप धन्यवाद.